रत्नागिरी आहे कितीला मुंबईपासून? ओके, हार्डली 200-250 किलोमीटर. जर रस्ता चांगला झाला तर 2.5 तासामध्ये तुम्ही मुंबईतून तुम्ही रत्नागिरीला येऊ शकता. खूप चांगलं मोठं शहर आहे. त्याच्या आजूबाजूला प्रचंड जागा आहे. का नाही आय-टी कंपनीज तिकडे येऊ शकत? का नाही मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड कंपनीज तिथे येऊ शकत? मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मी असं म्हणत नाही, की बघा मी पण जो रिफायनरीच्या वेळी पण जो मुद्दा घेतला ते म्हणत होतो, की यार ओव्हरऑल डेव्हलपमेंट तर करा. ओके, बाकीचे डेव्हलपमेंट लागले तर असे हे प्रोजेक्ट आपल्यावरती लादले जाणार. ओके आणि मग उद्या त्याच्यामध्ये दुसरा पण हा मुद्दा तर की देशासाठीच गरज आहे. देशासाठी एक कोणाला मरायला आवडत नाहीत. पण सैनिक शेवटी देशासाठी मरायला जातोच ना. ओके, तो त्याचा मृत्यू होतो ना त्याचा तिथे सीमेवरती. मग आपला लॉस आहे ना त्याच्यामध्ये. ओके, मग देशासाठी एखाद्या गोष्टीची गरज आहे ना, तर ती करणं आवश्यक आहे. त्यावेळी मग आपण जे लोकल इंटरेस्ट आहेत, ते बाजूला ठेवले पाहिजे. प्रोजेक्ट वगैरे राहू दे बाजूला, पण आधी मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड प्रोजेक्ट्स हे कोकणामध्ये आले पाहिजे. तर त्याचं पण आपण स्वागत केलं पाहिजे. त्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप झालं पाहिजे. आज आपल्या सिटीजची अवस्था काय आहे? ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पॉप्युलेशन किती आहे? 8,00,000 पण नाही. ओके, म्हणजे नावाला फक्त 8,00,000 आहे, पण त्यातले राहतात किती लोकं? त्यातले 2,00,000 तरुण असतील, तर ते तर सगळे मुंबईला आले. नावाला फक्त त्यांचा आधार कार्ड गावाला आहे. सगळी म्हातारी माणसं आहेत. मग का कोणी तिथे जाऊन बिझनेस सेटअप करणार आहे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड?